आणि यानंतर अमरावतीहून सुद्धा एक ब्रेकिंग बातमी। अमरावतीमध्ये ग्रामीण पोलीस भरती रखडली आहे। काल झालेल्या पावसामुळे अमरावतीमध्ये पोलीस भरतीच्या मैदानावर चिखल झालाय आणि त्यामुळे आता मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या आहेत। पोलीस भरती स्थगित करून पावसाळ्यानंतर मैदानी चाचण्या घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी सुद्धा केली आहे। सकाळी 4 वाजल्यापासून विद्यार्थी मैदानाबाहेर बसलेत आणि ग्रामीण पोलिसांकडून अद्याप विद्यार्थ्यांना कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीयेत। अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाने काल बॅटिंग केलेली आहे आणि या पावसामुळे पोलीस भरतीला आलेले जे मुलं आहे त्यांची मात्र तारांबळ होत आहे। मी अमरावती पोलिसांच्या या ग्रामीण पोलिसांच्या ग्राउंडवर आहोत। ग्राउंडच्या बाहेर आपण पाहू शकतो की या ठिकाणी शेकडो विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। रोज जवळपास 700 ते 800 विद्यार्थी आहे ते या ठिकाणी फिजिकलसाठी येत असतात। मात्र आज सकाळी 4:30 वाजतापासून मुलं या ठिकाणी आलेले आहेत आणि ते वाट पाहत आहे की पोलीस भरतीला सुरुवात कधी होते। मात्र अमरावती ग्रामीणचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ग्राउंड त्यामुळे नादुरुस्त झालेला आहे। त्यामुळं या पोलीस भरतीला आलेले विद्यार्थी जे आहे त्यांची भरतीला सुरुवात होणार की नाही होणार असा अजून एक प्रश्न पडलेला आहे। 4:30 वाजतापासून जे विद्यार्थी आहेत जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्हा बाहेरून या ठिकाणी आलेले आहे। मात्र अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा निरोप सुद्धा देण्यात आलेला नाही आहे। आपण काही विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत। दादा मला सांग, तू कुठून आलेला आहे, काय निरोप आलेला आहे? रोज सकाळी किती वाजता साधारणतः सुरुवात होते, आज सुरुवात का झाली नाही? रोज साधारणतः सुरुवात ही 4:30 वाजतापासून स्टार्ट होते, लाईनी लागते आणि नंतर आमचं फिजिकल चालू होते। पाणी आल्यामुळं त्याच्यामुळं पूर्ण ग्राउंड ओला आहे आणि अजूनसुद्धा आमची प्रक्रिया पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे। तरी मला सर्व यांना विनंती करतो की आमची थोडीशी जी पोलीसची भरती आहे ती समोर ढकलण्यात येऊ की आम्हाला थोडासा दिलासा देण्यात यावा। कारण की ह्या जर ग्राउंड आम्ही धावलो तर आमची फिजिकल काहीच बसणार नाही आहे आणि आम्ही जेवढी मेहनत केली आहे हे पूर्ण पाण्यात आहे आमची पूर्ण। त्याच्यामुळं असं आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून अशी विनंती आहे की 2 महिन्यानंतर आमची भरती घ्या किंवा कमीत कमी या ग्राउंडवर न घेता कॉन्क्रीट रस्त्यावर तरी घ्या, अशी तरी विनंती। मला सांगा, तुम्हाला काही निरोप आलेला आहे का? किती दिवसापासून तुम्ही त्या ठिकाणी तात्काळ होतात? त्यांनी सांगितलं की 10 वाजेपर्यंत जसं म्हणे प्रतिक्रिया होणार आहे म्हणे, पण आतापर्यंत काही मला वाटत नाही का 10 वाजेपर्यंत होणार आहे म्हणून। त्याचं वाटतं मग पुरा दिवस चालला जाणार आहे, कारण की कालचा तो दिवस आला आहे। कालचं म्हणजे काल पूर्ण दिवसभर पोरांना बसून झालेला आहे आणि संध्याकाळचे 5 वाजता त्यांना फिजिकल देण्याला आणि रातचे 12 वाजले त्यांना फिजिकल द्यायला। हा का टाईम आहे काय फिजिकल द्यायचा? सकाळी 4 वाजता झालं फिजिकल सांगितलं आहे तर त्याने पटकन द्यायला पाहिजे फिजिकल। आतापर्यंत पोरं बसलेले आहे, सर्व पोरं कुठचे पोरं आलेले आहे, गरीबाचे गरीब पोरं। सर, आमचं SRPFचं काल 7 वाजता झालेलं आहे ग्राउंड। भर पाण्यामध्ये मारायला लागलं आम्हाला। दुपारी ऊन होती म्हणून त्याने ग्राउंड घेतलं नाही। आम्हाला फार टाईम दिला, आमचे इंचार्ज नव्हते, आम्हाला इकडे तिकडे पाहायला लागलं। कोणीच नाही 7 वाजता घेतलं भर धावण्यात। आम्ही जर त्यांना म्हटलं आमचे कुठे ढकला बा, तारीख दे नवीन तुम्ही, पण तारीख त्यांनी दिली नाही। त्यांनी सरांनी म्हटली का आम्ही जे म्हणतो त्याच्याकडे ऐका तुम्ही, बाकीचं आम्हाला सांगू नका। आम्ही तुमचे रनिंग घेताना 5 किलोमीटर झालं आमचं, तर गड्डे लाईट नाही तिथे, अंधारामध्ये मारायला लागली। कोणी पडलं, पाणी साचलेलं आहे तर आम्ही मारू शकले नाही। आमचा टाइम कमी आला। आम्ही एवढंच म्हणतो का इथे लवकरात लवकर काँक्रीट रस्त्यावर घ्यावी आपली 1600 मीटर, नाही तर पुढे ढकलत जावी आणि नवीन तारीख द्यावी आम्हाला।